आज देशातील वातावरण तापले आहे, ते भयंकर विषारी झाले आहे. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्यांचे कौतुक करणारे संसदेची पायरी चढतात. हा एक फरक या देशात झाला आहे. हा देश गांधी नेहरूंचा आहे. या देशाला जिवंत राहायचे असेल आणि श्वास घ्यायचा असेल तर गांधी गांधी करावे लागेल, असं प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे राज्यसभेतील खासदार डॉक्टर मनोज कुमार झा यांनी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कोथरूड येथील गांधी भवन येथे आयोजित 3 दिवसीय गांधी विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर मनोज कुमार झा यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संमेलनाध्यक्ष सुरेश द्वादशीवार, महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी, स्वागताध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, विश्वस्त डॉक्टर शिवाजीराव कदम, गीताली भीम, सचिव अनवर राजन, MS जाधव, मिलिंद गायकवाड, रमेश आढाव, प्राध्यापक मच्छिंद्र गोरडे, आप्पा अनारसे आदी यावेळी उपस्थित होते. इसाक शेख, दोयल माजगावकर, पुनीत कौर बनते, सुदर्शन, प्रदीप चांदेकर, गणेश डंक, प्रदीप मेहता, ज्योती पोकळे यांनी सर्वधर्मीय प्रार्थना यावेळी सादर केली. तुषार गांधी लिखित द लास्ट डायरी कस्तूर माय बा या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे द्वादशीवार लिखित स्मरण तसेच विविध पुस्तकांचे प्रकाशन यावेळी झाले. वक्तृत्व स्पर्धेतील पंकज कळसकर, शार्दूल बळी, भूषण महाजन, अनिकेत वनारसे या विजेत्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. झा म्हणाले, बापूंवर बोलणारे ऐकणारे कमी होत चालले आहेत. परिस्थिती बदलली नाही तर आपल्यासारखे लोक केवळ संग्रहालयात असतील. गांधी आज असते तर त्यांनाही UAPA कायदा लावण्यात आला असता. औरंगजेब, बाबर आणि तुघलक यांच्या बाजूने किंवा विरोधात बोलून बातम्यांमध्ये राहण्याचे काम काही लोक सध्या करत आहेत. बापूंशी असहमत असू शकता, प्रत्येकाच्या विचारात फरक असतो, पण बापूंना नाकारणार कसे? सध्याचे नेते अहंकाराने त्रस्त आहेत. आपण आल्याने प्रकाश आला आणि आपण गेल्यानंतर अंधार पसरेल असे त्यांना वाटते. या लोकांपेक्षा देश मोठा आहे. रामाला आम्हीच शोधले असे लोक सांगतात. या लोकांच्या रामाला बापूंच्या रामासोबत उभे करून तुलना केली तर देशातील आजचे प्रश्न कळतील. देशमुख म्हणाले, देशातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्कृती ढासळली आहे. गांधी विचार मानवतेचा, सद्भावनेचा विचार आहे. गांधींना बदनाम करण्याचा अश्लाघ्य प्रयत्न सुरू आहे. संघ परिवार आणि मूठभर अभिजन लोक गांधींना बदनाम करीत असल्याचे त्यांनी म्हटलंय. अध्यक्षीय भाषणात सुरेश द्वादशीवार म्हणाले, जगाला दिशा देणाऱ्या थोड्या व्यक्ती होऊन गेल्या, त्यामध्ये गांधी आहेत. उपनिषदांनी, गौतम बुद्धांनी, सॉक्रेटिसने मानवाला दिशा दिली, त्यानंतर गांधींनी ते काम केले. महाराष्ट्र गांधींच्या बाबतीत कृतज्ञ राहिला नाही. महाराष्ट्राने गांधींना नेते, कार्यकर्ते, अनुयायी दिले, पण येथील एकाही साहित्यिकाने गांधींचे चरित्र लिहिले नाही. फ्रान्सच्या लेखकाला गांधींवर लिहावेसे वाटले, पण मराठी साहित्यिकांना का वाटले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सब अपने अपने अहंग और अपने अपने वहम के शिकार हैं. किसी को लगता है कि उसके आने से पूर्व अंधेरा था, उसके जाने के बाद सन्नाटा हो जाएगा. ना, ये देश बहुत बड़ा है, हमारी सभ्यता बहुत बड़ी है, हमारी चुनौतियां भी उतनी ही बड़ी हैं. लेकिन जब पूरे देश में नोआखली और बिहार जैसे तब के हालात हो जाएं, तो गांधी के पास ही जाना होगा. मेरी नजर में गांधी से बड़ा धार्मिक व्यक्ति कोई नहीं हुआ, हम में से कोई नहीं. इससे पहले कि हमारे कुछ मित्रों ने ऐसा प्रस्तुत किया है दुनिया और देश में कि राम की खोज भी उन्होंने ही की है. वो कुछ भी ढूंढ सकते हैं और उनके साथ है एक पूरा इकोसिस्टम. बापू के राम की अवधारणा क्या थी? वो निराकार भी थे, साकार भी थे. बापू के राम प्रतीक थे. बापू के राम नरसिंह मेहता के भजन वाले थे. वैष्णव जन तो तैने कहिए, पीर पराई जाने रे. और जिस राम की अवधारणा पर आप धर्म नहीं सियासत कर रहे हैं, हमारे उस राम को कभी बापू के राम के साथ, अपने उस राम को हमारे बापू के राम के समक्ष रख के देख लीजिए. तो ये देश, इस देश की चुनौतियां आज के दिन, माफ कीजिएगा, जब इस तरह के आयोजनों में आता हूं तो लगता है इस तरह के आयोजन और होने चाहिए. आखिर क्यों नहीं हो पा रहे?
इस तरह के आयोजनों की सबसे खास विशेषता होती है कि लोग एक दूसरे से बात करते हैं। आज हमने बात करना बंद कर दिया।